बिग बॉस मराठी सीझन 6चा 8वा आठवडा हा मेजरली दोन गोष्टींभोवती फिरत होता. एक म्हणजे वाईल्ड कार्ड सदस्याची संस्कृती आली होती, तिने हरवलेली चावी, आणि दुसरं म्हणजे ह्याच संस्कृतीने विशाल आणि रुचिताला मारलेली चावी. प्रलयाच्या नावाखाली 3 वाईल्ड कार्ड सदस्य 3 थेंबांसारखे तिथे घरात येऊन टपकले आणि आपले एक्सपेक्टेशन सुद्धा गळून पडले. रेवा, संस्कृती आणि संकेत पाठक हे तिघजण आता वाईल्ड कार्ड म्हणून घरामध्ये आले. आय अंडरस्टँड की ते काय राखी सावंत नाही आहेत किंवा ते काय रोबोट्स नाही आहेत की अगदी आल्या क्षणापासून एकदम परफेक्ट असायला. त्यांना सुद्धा थोडासा वेळ हा द्यायलाच पाहिजे. पण मी काय म्हणते, ॲटलिस्ट जर का तुम्ही बघून आला असता तर तुम्हाला कळलं असतं की ज्या चुका आधीच्या सदस्यांनी केलेल्या आहेत त्या तरी ॲटलिस्ट करू नये, किंवा ते हिट आणि फ्लॉप ह्याचा जेवढा अभ्यासक्रम त्यांच्याकडनं करून घेतला होता ना, तर तेवढाच अभ्यास जरा पॉवरकीच्या बाबतीत सुद्धा करून घ्यायचा होता त्यांच्याकडून. सुरुवात करू या पॉवरकीच्या ढापाडुपीने. आता प्रभूने जी काय ती पॉवरकी जी होती ती चोरली होती, त्याच्यामध्ये हुशारी होती, पण जरा ते शेडी प्रकरण वाटलेलं सगळं. एवढं काय मला त्याच्यात कौतुकास्पद वाटलं नव्हतं. हे मागच्या आठवड्यात मी सांगितलं. विशालने या आठवड्यात जे चोरली किंवा जी पळवली, तर ती मला असं वाटतं की स्ट्रॅटेजिक होती, पण ती फेअर होती की अनफेअर होती ह्याच्याकडे आपण नंतर येऊया. आता ह्या ज्या तिघी मुली आहेत, रेवा, संस्कृती आणि प्राजक्ता, कुणाच्या डोक्यात सगळ्यात जास्त कांदे बटाटे भरलेत ह्याची जणू स्पर्धाच यांच्यात आपापसात लागली होती. संस्कृती ढिसाळ कारभार, रेवा निव्वळ मठ्ठपणा आणि प्राजक्ता केवळ मूर्खपणा. प्राजक्ता, आम्हाला कळतं आहे की तू आता विशालशी एक काहीतरी बॉन्ड क्रिएट केलेला आहे. त्याच्या मागची कारणं जी काय आहेत ती सुद्धा तुझ्या नॉमिनेट होऊ नये या डेस्परेशनमधनं येत आहेत. एक सेफ्टी नेट आहे, हे सगळं कळतंय. पण हा जो विशाल आहे की नाही, हा खूप मोठा मिस्टर गेमाड आहे आणि त्याची प्रायोरिटी ही कायम मिस गेमाड रुचिताच राहणार आहे. तू त्याला कितीही डाय लावून दे, ह्यांच्या छक्क्या पंजांमध्ये यू विल ओनली डाय. कशाला द्यायची त्या विशालच्या हातात पॉवर की? तुझा अलायन्स सिक्युअर करण्याच्या दृष्टीने म्हणून तू त्याच्या हातात पॉवर की दिली, पण ही ती वेळ परीक्षा घेण्याची नव्हे. त्याच्यानंतर तू मॉरल एक काहीतरी त्याच्यामध्ये स्टँड घ्यायचा म्हणून तू त्याला कन्फ्रंट केलंस. त्याला तुझी इमोशनल जी बाजू आहे त्याच्या मागची ती सुद्धा सांगितली, पण ह्याचा त्यांना फरक पडतोय काही? आणि जर का तू आता एकदा स्टँड घेतलेला आहेस की मी त्यांच्यासोबत आता हँगआउट करणार नाहीये, तर मग नाही करायचं. आयसोलेट नको होऊ, पण इंडिपेंडंट तरी राहा. त्याच्यानंतर पुन्हा सगळं जर का बॅक टू नॉर्मल होणार असेल तर ती लोक एनिवे का तुला सिरियसली घेतील? अशा वेळेस मग असं वाटतं की राकेश जेव्हा तुला समजवतोय ना, तर तेव्हा त्याचे लॉजिक्स भलेही कितीही मूर्खपणाचे असो, पण त्याचा पॉइंट जो आहे ना, तर तो बरोबर आहे की तू जर का आता एक स्टँड घेतेस तर त्याच्यावरती फर्म राहा. एनिवे आता ग्रुप्स ॲज काही राहिलेलेच नाही आहेत. तुला 1 मत पडलं, 2 मतं पडली तरी सुद्धा तू नॉमिनेट होणारच आहेस, आणि मग सगळ्यांनी मतं टाकली तरी सुद्धा नॉमिनेट होणार आहेस. तर मग माईट ॲज वेल तुझी पर्सनॅलिटी जी काय आहे, तुझा जो स्टँड आहे, तर तो आता बाहेर येऊ दे. कशाला ग्रुपला धरून तुला चालायचं? आणि ग्रुप म्हणजे काय, ही दोघंच जण, सागरदादा तर एक एनिवे तुझ्या बाजूने आहेच आहे. मग कशाला त्या विशाल आणि रुचिताच्या मागे मागे हे चालायचं? त्यांचा काही भरोसा नाही आहे. ॲक्च्युली असं वाटतं की राकेशचा स्वभाव बघता किंवा त्याचं एक वय, त्याची एक थिंकिंग प्रोसेस बघता, ती ॲक्च्युली तुझ्याशी जास्त मॅच होऊ शकते. प्राजक्ताशी ती जास्त मॅच होऊ शकते. आणि जर का तो एवढं म्हणतोच आहे आता की मी तुझ्याशी मैत्री करायला तयार आहे, पण 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 तू 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 ते करत नाहीयेस, तू मैत्री, तू सारखं त्यांच्यासोबत हँगआउट करतेस, हे जर का तो म्हणतो, तर ॲक्च्युली तू राकेशला एक चान्स देऊन बघ मैत्री करण्याचा. तो सुद्धा ते फॉलो करतोय की नाही हे सुद्धा कळेल. बिग बॉस गेमची प्रायमरी करन्सी ही फेअरनेस कधीच नसते. बिग बॉसची मेन करन्सी मला अशी वाटते की कॉन्टेंट, परसेप्शन आणि नरेटिव्ह काय सेट होते, हाच एक काय मोजमापाचं एक त्याच्यामध्ये निकष असतो. सो विशालने प्राजक्ताला चावी न देणं हे सोशली कितीही अनफेअर वाटत असलं तरी सुद्धा स्ट्रॅटेजिकली ते ब्रिलियंट असू शकतं. अनुश्रीकडे ना कधीच क्रेडिबिलिटी नव्हती, म्हणजे तिच्यावरती विश्वास एनिवे कुणी ठेवत नव्हतं. त्यामुळे जेव्हा तिने ज्या अप्रोचने किंवा ज्या ठामपणे तिने सांगितलं की मी टोळी सोडते आहे, हे सगळं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा सुद्धा लोकांनी खरंच सोडतीये का काय असे सगळे होते. पण प्राजक्ताने जर का हे तेवढ्याच ठामपणे सांगितलं असतं आणि ते फॉलो केलं गेलं असतं तर डेफिनेटली प्राजक्ताची इमेज आज बऱ्यापैकी बदलली असती. आणि विशाल सुद्धा प्राजक्ताला सांगू शकलाच असता की भाई, ते जे काय तो एक्सप्लेनेशन इतर मुलींना देत होता की ती जी चावी होती तर ती जर का मी प्राजक्ताच्या हातातून घेतली नसती तर ती चावी एनिवे कदाचित रेवाने घेतलीच असती, हे एक्सप्लेनेशन तो इतर मुलींना देत होता. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये हे गट्स असायला पाहिजे होते की तो प्राजक्ताला सुद्धा हे सांगू शकला पाहिजे होता. पण त्याने तर ते काही केलं नाही. प्राजक्ताने सुद्धा काही फार या उसाचा रस काढला नाही, उलट नुसतं डोकं खाजवत बसली.
वळूया बिग बॉस कम स्प्लिट्सविलाकडे. याचं कारण तुम्हाला कळलंच असेल की आपलं एक सहृदयी, प्रेमळ, सुस्वभावी असं जोडपं विशाल आणि रुचिता दोघंही अगदी प्रेमात काय बुडालेत तर प्रेक्षकांना त्या ड्राम्यामध्ये पार गुदमरवून टाकतायत. विशाल, तू ठरव एकदा, तुला संस्कृतीच्या बोलण्याने फरक पडणार आहे की नाहीये. जेव्हा ती तुझ्याबद्दल बोलते तेव्हा तुला ते एकदम भयानक सिरियसली घ्यायचे. जेव्हा ती रुचिताला बोलते तेव्हा तिला सांगायचं आहे की अरे यार तू कशाला एवढं सिरियसली घेते यार, मी आहे ना यार, या 5'8" हाईटवाल्या मुली यार त्या येऊन माझ्या पुढे घाबरतात. काय एक तर हाईटचा काय संबंध आहे मला काही कळत नाहीये. तुझं ते 20 वर्षांचं सक्सेसफुल करिअर आणि तिची ती अशीच आंडू सुरुवात, बहुत ना इन्साफी है रे. आणि सगळ्यात जास्त गॅस लाइटिंगचं म्हणजे टेडी टू टेडी ऊपर टंगडी मेरी अशा टाईपचं एक खास उदाहरण हे विशालने जेव्हा समोर आणून ठेवलं की स्वतः तू रुचिताच्या ओठांबद्दल कॉमेंट केली होती की तुझे लिप्स किती सेक्सी आहेत. केली तर केली. त्याच्यानंतर तुझं म्हणणं आहे की ती मुलगी जे तेव्हा रिॲक्ट झाली की यार प्लीज असं एवढं हे नको करू, आय थिंक ती खूप डिसेंटली आणि प्रॉपरली रिॲक्ट झाली होती. तुझं म्हणणं आहे की तिच्या रिॲक्शनमुळे तुझी जी इमेज आहे तर ती बाहेर खराब होताना दिसली, सो तिनेच काळजी घ्यायला पाहिजे होती रिॲक्ट होताना आधी. आणि ही भुवई कुमारी रुचिता, मला खरंच पण कधी कधी असं वाटतं ना की ती या प्रेमाच्या मामल्यामध्ये विशालपेक्षा बरीच मॅच्युअर आहे आणि बरीच डेडिकेटेड आणि लॉयल वाटते. तिला हेही सांगायचं आहे की बाई, अगं बया तू गेम शो मध्ये आहेस का बया, तू काय कोरियन ड्रामामध्ये आहेस का. ज्या प्रकारे रुचिता अशी दिसते ना सध्या, जेवढी ती रडतेय, जेवढी ती मॅन्युप्युलेट होतीये, मला असं वाटतंय की रिअल अटॅचमेंट आहे पण 50% आहे. 50% ही सर्व्हायवल स्ट्रॅटेजी आहे दोघांच्या बाबतीतही, म्हणजे हे असू शकतं. कारण की त्यांना आता कळलेलं आहे की त्यांची लव्ह स्टोरी ही त्या घरातलं एक मुख्य नरेटिव्ह झालेली आहे आणि त्यात दोघांचीही एकमेकांवर असलेली इमोशनल डिपेंडन्सी तर आहेच आहे. त्यामुळे त्यांचं विश्व त्या लव्ह स्टोरी भोवती फिरलं तरी ठीक आहे, पण बाकीच्यांचा सुद्धा फिरायला नकोय ना. माझ्या घरी काय म्हणतील हा मुद्दा हमखास मला असं वाटतं की मराठी रियालिटी शोमध्येच येत असेल आणि तो एवढा स्केरी त्यांना वाटत असतो. ही चांगली पण गोष्ट आहे पण वाईट सुद्धा गोष्ट आहे. म्हणजे मराठी कंटेस्टंट्सना समजा जरा भान असेल की आपण जे वागतोय त्याचे रेपरकेशन्स, त्याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्या घरातल्यांना कदाचित भोगावे लागू शकतात, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्याची एक भीती असणं की आणि कॉन्फिडन्स असणं की बाबा आपल्या घरच्यांना आपल्यावरती विश्वासच नसणार आहे, ह्याची ती भीती घेऊन ते वावरणं हे फार वाईट आहे. म्हणजे मग ना ती लोक 100% काही गेम खेळू शकत ना 100% ती प्रेम करू शकत, दोन्हीकडून, कारण त्यांना फटकेच पडणार आहेत. आणि संस्कृतीने विशाल आणि रुचिताला त्यांची इमेज किंवा त्यांचं प्रेम प्रकरण हे बाहेर कसं दिसतंय हे जेव्हा तिने उलगडून सांगितलं, ते सांगितल्यानंतर जरा खळबळ उडणं किंवा एक लोणच्याची बरणी अशी जेव्हा खालून वरपर्यंत आपण असं आणतो आणि मग तो तेलाचा तवंग वर येतो, तर तसं ते सगळं होणं हे स्वाभाविक होतं. कारण त्याचा उल्लेखच केला गेला नव्हता वीकेंडला. हे पण लव्ह स्टोरी फुलू देण्यात हा शोचा फायदा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लव्ह स्टोरीमध्ये मेजर सगळे कंपोनंट्स बाहेर येतात की जेलसी असते, पॉझेसिव्हनेस असतो, मग त्याच्यामध्ये फ्लर्ट करणं असतं, भांडणं असतात, इमोशनल अटॅचमेंट असतात, मग लव्ह ट्रँगल असतो, काही वेळेस खूप खूप गोष्टी त्यातनं मिळू शकतात. मग नंतर ऑडियन्स सुद्धा इमोशनली जास्त इन्व्हॉल्व्ह होते एखाद्या लव्ह स्टोरीमुळे. मग ती डिवाइड सुद्धा होते की टीम रुचिता, टीम विशाल, मला ही अशी वाटते, मला तो तसा वाटतोय. खरं तर त्यांचं काय गेमच आहे नाही, खरं तर ते इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. मला असं वाटतं फक्त फ्लर्टच करतात, ही आपली अशी डोक्यात सगळी चक्र सुरू होतात. हे सगळं हवं असतं, मान्य आहे, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडू सुद्धा दिल्या जातात. पण त्याला अगदी काहीच स्पर्श न करणं, त्या लोकांना काहीच भनक न लागू देणं, हे थोडं मला असं वाटतं की अवॉइड करता येऊ शकलं असतं. बरं, राखीचं काय चाललंय मला काही अंदाज नाही, ती खरं बोलतेय का खोटं बोलते का काय. ती त्या गेममध्ये आहे ना, ती डेडिकेटेडली असते, ती 100% तिथे प्रेझेंट असते, ती पूर्ण दिलो जान से शिद्दतने जे काय आहे ते सगळं अर्पण करून ती त्या शोमध्ये 100% असते. तिच्या डोक्यामध्ये हे काही टेन्शन नसतं की मला बाहेर काय म्हणतील, कोण काय म्हणेल, घरचं काय, हे काय, तिला हे काही गोष्टी नसतात. ती फक्त स्वतःसाठी तिथे जगत असते. त्यामुळे फेअर पॉसिबिलिटी की ती राकेशच्या प्रेमात असूच शकते, पण त्याच्या भोवती ती जे काय एक लव्ह स्टोरी क्युरेट करते आहे तर ते सिरियसली घेणं खरंच अवघड आहे.
काय ते राखीचं ब्रेकअप, काय ते तन्वीने येऊन तिला समजावणं अगदी सिरियसली. परत त्या सगळ्या याच्यामध्ये तन्वी पुन्हा स्वतःच्याच आरत्या ओवाळून घेते की मला न राखीमध्ये मी दिसते, अगदी माझ्यासारखीच आहे हं ती वगैरे. एक नेत्रपल्लवी करत सतत सतत एक अगदी सगळं सांगणं की कसं हे सगळं जे काय आहे ना ते खूप मी एक इमोशनल एक मुलगी असल्यामुळेच असं होतं आहे. बरं काय खोटं बोलतात या मुली. तन्वी तिकडे तेव्हा नॉमिनेशनच्या वेळेस म्हणते की प्रभूने मला जेव्हा येऊन सांगितलं होतं की मी चोरी केली आहे तेव्हा मी त्याच्या डोक्यात एक जोरात टपली मारली होती. दिवशी त्याने चावी चोरली आणि मला सांगितलं, त्या दिवशी मी पहिलं त्याच्या डोक्यात एक टपली जोरात मारली होती आणि सांगितलं होतं हे तू का केलंस, जे मला अजिबात आवडत नाही, आणि जर केलंस तर तू मला का सांगितलंस, कारण चोरी म्हटलं की मला थोडंसं भीती वाटते, धाकधूक होते आणि तोंडावरती दिसतं की मी केलंय म्हणून, मी त्याच्यामध्ये आहे म्हणून. मी रिवाइंड करून पाहिलं. चावी कोणाकडे माहितीये का? प्रभू. माय गॉड. गॉड, मी एक दिवस पुरा अशी आहे माहिती. त्या दिवशी त्याचं नाव जर समोर आलं ना आपण दोघे आपण आडवे पडू. नाही याच्यावर नाही नाही 100% मला पिल्लू येते. नाही नाही की ह्याच्यावरती येऊ नाही द्यायचं, हे माझं पिल्लू आहे. प्रभू, पिल्लू. ती रेवा दुसरीकडे एक वेगळी फेकूचंद. दीपालीला सरळ सरळ म्हणतीये की नाही मी असं काहीच बोलले नव्हते, माझा म्हणण्याचा अर्थ वेगळा होता. अगं तू स्पष्ट बोललीस की दीपाली ताईने जेव्हा मला विचारलं चावी माझ्याकडे देते का, तर मी तिला नाही म्हणाले कारण दीपालीवर माझा विश्वास नाहीये, हे स्पष्ट बोलली होतीस तू. प्रभूला इतके सगळेजण सांगतायत की तू तन्वीच्या सावलीखाली फिरणं बंद कर, तरी सुद्धा तो तेच करतो आहे. तो तिच्या ॲक्शन डिट्टो कॉपी करतोय आणि मग नव्याने एक रुचिताच्या वगैरे मागे मागे करणं आणि करतोय, आणि तरी सुद्धा लोक त्याला नॉमिनेट करत नाहीत. आणि मला एक कळत नाही की मग हे निकष जे आहेत ना ते एनिवे या सगळ्यांनी एका गाठोड्यात गुंडाळून वरती खुंटीला टांगून ठेवलेले आहेत. कुणीही ते निकष फॉलो करत नाही. बॅकफुटवर खेळतं. आता किती वेळा तेच निकष यार, वेगळे निकष द्या किंवा निकष देऊच नका, कारण एनिवे लोक जे आहे ना ते त्यांना जे हवंय त्यांनाच मतं देत आहेत. आणि ह्याच्यावरती एनिवे क्रॉस व्हेरिफिकेशन असं काही होतच नाही ना नंतर, की तुला खरंच असं वाटतं का की तो वीक आहे, किंवा मग तुला खरंच असं वाटतं का की तो बॅकफुटवर खेळतो आणि ही व्यक्ती बॅकफुटवर नाही खेळत, असं सुद्धा कधी होतच नाहीये. त्यामुळे ते बिंदास निकष काही असो त्या बरणीमध्ये त्या कंटेस्टंटना बसून त्याचं बूच लावून टाकतायत. पॉवरकटच्या त्या ज्या दोऱ्या होत्या कलरफुल, त्याच्यामध्ये राखीला एवढं आटापिटा करून जिंकवायची काहीच गरज नव्हती. पण एनिवे ना कॅप्टन्सी ही हमखास अशाच व्यक्तीला मिळते की ज्या व्यक्तीशी त्यातल्या त्या आठवड्यात किंवा तेव्हा कुणाचं असं कम्पॅरेटिव्हली वैर नाहीये फारसं, किंवा ह्यांना होऊ नाही द्यायचंय म्हणून जो शिल्लक राहतो त्याला बऱ्याचदा कॅप्टन्सी म्हणून एकदम देऊन टाकतात. पण संकेतने तिथे मदत करायची खरं तर काहीच गरज नव्हती राखीला होऊ देण्यामध्ये. रुचिताने पुन्हा एकदा त्या गेमची वाट लावलीच होती. सगळ्यांनी आपापल्या दोऱ्या सोडून वगैरे सगळं केलं असतं, पण हिला तिकडे जाऊन लटकायचं होतं. काय रे, त्या संकेतला तिची लाथ लागतीये, काय होतंय त्याच्याकडे लक्ष नाही. बरं दीपालीला काही विचारावं तर नंतर तिचं कुठल्याही गोष्टीचं तिला काही विचारलं, काही जाब विचारला की सगळ्या गोष्टींचा शेवट हा तिचा रडण्यातच होतो. तर लवेरिया झालेला असा हा 8वा आठवडा होता बिग बॉसचा. वीकेंडला आता कोण बाहेर जात आहे, मला असं वाटतं की खरं तर प्रभू जायला पाहिजे, कारण की त्याचं आता काहीही शिल्लक नाही आहे गेममध्ये. आणि या सगळ्या ओव्हरऑल लव्ह अँगलवाल्याच 8व्या आठवड्यामुळे आणि सगळ्या त्या पॉवर की भोवतीच फिरल्यामुळे जे सिंगल काही लोक होते, अनुश्री वगैरे होती किंवा इतर लोक जे काय होते, तर ते जरासे मागे पडल्यासारखे वाटले. पण 9वा आठवडा अगेन वेगळा पूर्ण असू शकतो. काय होतंय ते बघूया. आणि तुमचं काय जजमेंट आहे, तुम्हाला कसा वाटला हा रिव्ह्यू, तुमचा काय रिव्ह्यू आहे हे कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. पुढचा रोस्ट घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला भेटायला येणार आहेच आहे. तोपर्यंत